हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण चटकदार असं क्रीमी टोमॅटो सूप बनवणार आहोत। पटकन होणारे हे सूप आहे। त्याची रेसिपी आपण आता बघूया। ह्यात मी आता ब्रेडचे काही पीसेस घातलेले आहेत, म्हणजे आपले जे नॉर्मल ब्रेड असतात। मी ब्राउन ब्रेड वापरलेला आहे। त्याचे चौकोनी तुकडे करून मी ते बटरमध्ये थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते गार्निशिंगसाठी पण वापरले आहेत। तर आता ह्याची पण रेसिपी बघूया। तर आता आपण क्रीमी टोमॅटो सूप बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक पॅन घेतलाय, त्यात मी 1 चमचा बटर घालते। त्याच्यात 2 तमालपत्र घालायचे। आता मोठी तमालपत्र होते म्हणून मी तुकडे करून घेतलेले आहेत। थोडेसे परतवून घेऊया आपण। सुरुवातीला गॅस थोडा स्लोच ठेवलेला आहे मी। त्यात आपलं बटर लगेच करपून जाईल। त्यात आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत। इथे टोमॅटो मी 7-8 टोमॅटो घेतलेले आहेत, चांगले पिकलेले लाल रंगाचे, आणि त्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यात आपण यात घालून घेऊया। गॅस मी आता मोठा करते। आपण बटरमध्ये थोडंसं हे परतवून घेऊया टोमॅटो। एक 2-3 मिनिटं मी आता टोमॅटो परतवून घेतलेले आहेत। टोमॅटो मऊ व्हायला पण सुरुवात झालेली आहे। मी आता यात ग्लासभर पाणी घालते आणि याला चांगलं शिजवून घेते 4-5 मिनिटं। झाकण ठेवूया याच्यावर। आपण आता चेक करूया आपले टोमॅटो शिजलेत का। टोमॅटो चांगले शिजलेले आहेत। मी गॅस बंद करते। आता आपले थंड झाल्यावरती मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटताना मी तमालपत्राची जी पानं आहेत ती तमालपत्र बाजूला काढून टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवून घेते। आता आपली टोमॅटो प्युरी रेडी आहे, ती मी चांगली गाळून घेते। शेवटचा चौथा उरेपर्यंत आपल्याला चांगली गाळून घ्यायची आहे। आता मी चांगलं गाळून घेतलेलं आहे। तुम्हाला सूप किती पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त पाणी ॲड करायचं आहे। आता आपल्याला शिजवताना ते आणखीन थोडं घट्ट होईलच। इथे मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे। तेल पण वापरू शकतात, पण आपल्याला हॉटेल स्टाईल बनवायचं आहे तर आपल्याला बटर वापरणं गरजेचं आहे, कारण बटरची जी टेस्ट असते त्यांनी सूपला चांगली टेस्ट येते। आपलं बटर चांगलं वितळल्यावरती मी ह्यात 2 चमचे मैदा घालते। मैदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत। आपल्या मैद्याला थोडा खरपूस रंग आलेला आहे। त्यात मी आता आपली टोमॅटो प्युरी घालून घेते। किती मस्त रंग आलाय बघा। गॅस पण मी आता मोठा करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ आणि आपली टोमॅटो प्युरी। आपण टोमॅटो आधीच शिजवून घेतल्यामुळे आता आपल्याला जास्तही शिजवायचं नाहीये, 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचंय। आता आपल्या टोमॅटो सूपला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यात मी चवीनुसार मीठ घालते, 2 चमचे साखर
आणि पाव चमचा काळी मिरी पावडर. तर आपल्याला गॅस लो करून 3-4 मिनिटं ह्याला उकळवून घ्यायचंय. झाकण ठेवते. आपण 3-4 मिनिटांनी सूप चेक करूया. आता आपण झाकण काढून घेऊया. 3-4 मिनिटं झालेले आहे. चांगलं सूप पण आता रेडी आहे. एकदा मिक्स करूया. आता आपल्याला क्रीमी टेक्स्चर त्याला द्यायचं आहे. त्यासाठी फ्रेश क्रीम 1 वाटी मी यात घालते. फ्रेश क्रीम कधी नंतर घालायचं. जर तुम्ही सुरुवातीपासून जर ते उकळवलं तर त्याचं क्रीमी टेक्स्चर निघून जाईल. जो इफेक्ट आपल्याला हवा आहे तो मिळणार नाही. व्यवस्थित आपण आता ढवळून घेऊया. आता आपलं फ्रेश क्रीम पण चांगलं मिक्स झालेलं आहे. 1 मिनिटभर मी उकळवून घेते आणि गॅस बंद करून टाकते. आपलं सूप मी आता सर्विंग बाउलमध्ये काढते. त्यावर आता थोडं डेकोरेशनसाठी फ्रेश क्रीम घालूया. आणि वरनं थोडीशी कोथिंबीर. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.